केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं। शहा यांच्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर उमटले होते। काँग्रेसनं अनेक ठिकाणी निषेध मोर्चे आणि आंदोलनं केली। अमित शहा यांनी आंबेडकरांबाबत केलेल्या विधानामुळे भाजप अडचणीत आली। असं असताना आता सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यात फडणवीस हे संविधान विरोधी असल्याचं दाखवण्यात आलंय। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांनी विविध 12 लोक आणि सोशल मीडिया हँडल विरोधात गुन्हा दाखल केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या वक्तव्याचा अर्धवट एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी संबंधित 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस शोध घेत आहेत। तसेच ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर देखील याबाबतची तक्रार करण्यात आली आहे। भारत शिंदे, शुद्धोधन सहजराव, नागपूर काँग्रेस सेवा दल, सौरभ सिंह चौहान, मुकेश लवाळे, सुरेश काळे, प्रसाद साळवी, वरद कांकी, अमोल कांबळे, सय्यद सलीम, द स्मार्ट 230K, विष्णू भोटकर अशा व्यक्ती आणि सोशल मीडिया हँडल विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फडणवीस हे संविधान विरोधी असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न या आरोपींनी केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय।